छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला आरक्षण द्यायचं ठरवलं आणि त्यांना विचारलं आरक्षण कशाला देतात ते, तर त्यांनी जे उदाहरण दिलं होतं, घोड्याच्या पागीमध्ये त्या लोकांना नेऊन की तिथे चंद्री टाकले म्हणजे चारा टाका आणि सांगितलं की आता जे दुबळे घोडे आहेत त्यांना सोडा. ते दुबळे घोडे गेले आणि ते खायला लागले. आता म्हणाले ते मजबूत जे घोडे आहेत आपले त्यांना सोडा. मजबूत जे आहेत बलदार घोडे जे आहेत ते आले आणि त्यांनी जे आहेत त्या दुबळ्या घोड्यांना ज्या लाथा करून बाजूला केलं आणि तो संपूर्ण जो आहे तो चारा जो आहे हा त्या बलदंड घोड्यांना मिळाला. आता नेमकं ते होणार आहे की ही लहान समाज आहे, तिथे ही सगळी मंडळी आली की ज्यांच्याकडे साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांचेच आहेत, मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री त्यांचेच आहेत, दूध संस्था त्यांच्याच आहे, शिक्षण संस्था त्यांच्याच आहे, जिल्हा परिषदा त्यांच्याच आहेत, ह्या बँका त्यांच्याकडेच आहे. अशी बलदंड मंडळी ज्या वेळेला त्या तिथे ह्या लहान समाजाचं ज्या आरक्षण संपलेलं असतं त्यामुळे आमचं नुकसान आहे, आमचं पण नुकसान झालं. एका अर्थी त्यांना फक्त आम्ही ओबीसी मध्ये आलो याचा आनंद आहे. आता या ओबीसी मध्ये एक सुद्धा मनुष्य आता सरपंच सुद्धा होणार नाही. त्याने सगळं कुणबी मराठा कुणबी म्हणून तिथे येणार. कुणबी म्हणून आले तर गोष्ट मराठा कुणबी मराठा म्हणून येणार. म्हणजे मग दुसऱ्या समाजाचा कुठेच एक सुद्धा राजकीय फायदा कुठे राहणार नाही, तो राहणार नाही. नोकऱ्यांमध्ये सुद्धा सगळे तिकडेच तेच जाते, शिक्षणात तेच जाते. जे ज्या सोयी ज्या ओबीसीसाठी निर्माण तुम्ही करता त्या सगळ्या सोयी यांच्याकडेच जाणार. बाकीच्या लोकांना काहीही मिळणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.